राम राम बाबा, दिवाळी झाली, गाडीची पाशिंग झाली, निवांत झालो बरं का. आता काल चालू केलं पण आपल्याला आउट स्टेशनची बुकिंग आली नाही. आज चालू केल्याच आपल्याला आउट स्टेशनची बुकिंग आली होती, ते पण राऊंड ट्रिप होती. उबेरची सिडन ट्रिप घेतली. कस्टमरच्या लोकेशनला गेलो. तुम्हाला माहिती आहे सिक्युरिटीवाल्यांना सगळी एंट्री करावं लागते. एंट्री करून लगेच धडदिशीने आपल्याला आतमध्ये सोडून कस्टमरच्या लोकेशनला गेलो. कस्टमर गाडीत गाडीत बसल्यानंतर OTP सांगितलं. धडदिशीने आपण ट्रिप चालू केली. ट्रिप चालू करून लगेच वाकड मार्गे आपण एक्सप्रेस हायवेला पोचलो. हायवेला पोचल्यानंतर धडदिशीने आपण गाडी घातली पेट्रोल पंपामध्ये, कारण CNG PNG भरायचा होता. CNG भरून धडदिशीने आपण लागलो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. आता दिवाळी भरपूर खाली, आता फक्त लक्ष द्यायचं कामाकडे लक्ष देताच आपण पोचलो तळेगावच्या टोलला. टोल क्रॉस करून धडदिशीने आम्ही पोचलो घाटामध्ये बघतोय तर काय, पुण्याकडे जाणारा रस्ता पूर्ण जाम होता. मुंबईकडचा रस्ता पूर्ण रिकामा होता. धडदिशीने आम्ही तास 1.5 तासात आम्ही पोचलो पनवेलच्या एक्झिटला, कारण आम्हाला जायचं होतं पनवेलकडून नवी मुंबई करत अटल सेतूहून दादरला पोचायचं होतं. थोड्या वेळातच आम्ही लगे अटल सेतूच्या रोलला पोहोचलो होती. तर तुम्हाला माहिती आहे 22 किलोमीटरचा अटल सेतू, 250 रुपयाचा टोल आहे. टोल क्रॉस करून आम्ही लगेच अटल सेतूचा एक्झिट घेतला. गर्र फिरून आम्ही पोचलो बरं का दादरला. 2-3 किलोमीटरवर तिथं आम्हाला दाखवायला लागलं होतं 20-25 मिनिट. तिथून कसं बसं निघाला ना आम्ही पोचलो बरं का शिवाजी पार्क जवळ. कस्टमरला त्यांच्या लोकेशनला सोडलं. कस्टमर म्हणले तुम्ही थांबा, माझं थोडं काम आहे. मी इथं थोडं थांबला होता शिवाजी पार्क जवळ, तुम्ही बघू शकता. कारण आपली ही आता 26:70 इथं आल्याला बघतोय तर का पाऊस चालू होता. पावसाचा का धारगोळच लागणार बरं का. उन्हाळा बी कळलं नाही, पावसाळा बी कळलं नाही आणि हिवाळा बी कळलं नाही.